चॅप्टर आहे इंडायसेस अँड क्यूब रूट्स. इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत काही. उजवीकडे प्रश्न, उजवीकडे आपल्याला मार्क्स दिसत आहेत. डायग्राम्स काढायचे व्यवस्थित, लेबर्ड, क्लिअर अँड न्यूमेरिकल स्टेप्स लिहायच्यात. यूज ऑफ कॅल्क्युलेटर स्ट्रिक्टली नॉट अलाउड. पहिला आहे MCQचा. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर each of the following questions. What is the value of 64 is to power raised to power 1/3? 1/3 म्हणजे काय असतं, कितवं रूट असतं? क्यूब रूट असतं. मग कोणाचं 64चं क्यूब रूट काय आहे? तर ऑप्शन कोणतं करेक्ट आहे? मग बी ऑप्शन करेक्ट आहे. ओके. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज इक्वॅलेंट टू a raised to m upon n? म्हणजे a raised to m upon n लिहायचं आपल्याला. खालीलपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे त्याचं? म्हणजे आपल्याला वर्ड फॉर्म मध्ये त्याचा आन्सर लिहायचा आहे किंवा सांगायचं आहे. काय अर्थ होतो a raised to m upon n? म्हणजे a raised to m upon n म्हणजे काय? कितवं रूट आणि कितवा पॉवर आहे ते सांगायचं. फेकू नका काही पण. खालचं रूट असतं, वरचा पॉवर असतो. म्हणजे ऑप्शन कोणतं करेक्ट आहे? ए ऑप्शन करेक्ट आहे. nth रूट ऑफ m द पॉवर ऑफ a. तिसरं, द व्हॅल्यू ऑफ -125 raised to 1/3 म्हणजे -125 चं क्यूब रूट काय आहे? कोणाचा क्यूब हा? -5 ऑप्शन सी करेक्ट आहे. निगेटिव्ह नंबरचं क्यूब रूट आणि क्यूब दोन्हीही निगेटिव्ह असतात. बरोबर. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आपल्याला. ही 7 मार्कासाठी 7 बॉक्स. जनरली असं नसतं, एका बॉक्ससाठी अर्धा मार्क असतो. पुढे काय आहे का आणखी? दुसरी ऍक्टिव्हिटी 4 मार्काची. ठीक आहे. जशी आली तसं आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ओके. काय सांगितलंय? नंबर्स दिले तिथे, त्याच्यानंतर पॉवर ऑफ द रूट फॉर्म आणि रूट ऑफ द पॉवर फॉर्म. चला मग पहिलं तर सांगितलंय आपल्याला, दुसऱ्यामध्ये चेक करायचं. आता दुसऱ्यामध्ये काय तर याला कसं रीड करणार? पॉवर ऑफ द रूट फॉर्म काय असायचा? कितवा पॉवर आणि कितवा रूट असेल? एक तर हे असं लिहा किंवा शब्दामध्ये लिहा. फोर्थ TH दिलेला आहे आणि इथे काही फिफ्थ. ओके. आणि रूट ऑफ द पॉवर फॉर्म काय असेल? फिफ्थ. ओके, मी डायरेक्ट लिहितो. फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45. ठीक आहे. त्यानंतर ह्याला पॉवर ऑफ द रूट फॉर्म मध्ये कसं लिहिणार तुम्ही? क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 81 आणि इकडे 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 81. पॉवर ऑफ द रूट आणि रूट ऑफ द पॉवर फॉर्म ह्याच्या संदर्भात हे होतं. ओके. एकंदरीत आहे याला 7 मार्क. ओके. ह्याला 3 मार्क आहेत. बरोबर आहे. एक बॉक्स अर्ध्या मार्काला 6 बॉक्स दिसत आहेत आणि ह्याला 4 मार्क आहेत. म्हणजे 8 बॉक्स असायला पाहिजेत. आहेत का बघा? एखादा कमी पण असू शकतो. हे 5 आणि 2 7 आहेत. काय हरकत नाही. ठीक आहे. Complete the box activity to find the cube root of 216 using prime factorization method. Prime factorization method आपल्याला यूज करायची. तर 216 ला कसं लिहिलं जाऊ शकतं? 2 into 2 into 2 into what into what into 3. इथे 3 येईल आणि इथे पण 3 येईल. बरोबर. मग आपल्याला काय फाइंड करायचंय? क्यूब रूट फाइंड करायचं. बरोबर का? टू फाइंड द क्यूब रूट. क्यूब रूट म्हणल्याच्या नंतर 3 चे ग्रुप तयार केले जातात. ठीक आहे नाही? परत त्याचे 2 बॉक्स केले त्यांनी. 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3. मग याचा अर्थ काय झाला? 2 into 3 होल ब्रॅकेटचा क्यूब. आता दोन्ही साईडचं क्यूब आणि क्यूब रूट जर आपण कॅन्सल केलं तर काय उरेल मग? 2 into 3 म्हणजेच किती? 6. तर 6 चा क्यूब 216 आहे. म्हणजेच 216 चा क्यूब रूट काय आहे? 6 आहे.
नंबर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे पण महत्वाचं आहे. पॉझिटिव्हच आहे, तर याचा फायनल आन्सर सुद्धा पॉझिटिव्ह येईल. जर निगेटिव्ह नंबर असतात तर क्यूब रूट सुद्धा निगेटिव्ह असतो. बरोबर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2. कोणतेही 5 सॉल्व्ह करायचे, 10 मार्काला, 2-2 मार्काचं एक आहे. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचे. इंडेक्स फॉर्म काय होईल याचा? फिफ्थ रूट ऑफ, तर बेस किती लिहायचा आपल्याला? 13 आणि त्याचं रूट आहे की तो म्हणा फिफ्थ, 1/5. राईट. त्याच्यानंतर क्यूब रूट ऑफ म्हणजेच बेस किती येईल याचा? 343 आणि इंडेक्स किती येईल? जो की रॅशनल असणार आहे 1/3 कारण क्यूब रूट आहे. ओके. त्याच्यानंतर फाइंड द क्यूब रूट ऑफ 512 युजिंग प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. प्राइम फॅक्टरायझेशन तुम्ही असं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहू शकता किंवा अगोदर फॅक्टर कसे पाडतो आपण तसे पण फॅक्टर्स पाडू शकता. तर प्राइम फॅक्टरायझेशनची मेथड आपण यूज करूया. ओके. तर यासाठी मी काय करतो, चला कशाचं काढायचं आपल्याला? 512. तर इथं 512 लिहितो मी. त्याच्यानंतर सॉरी तिथं 512 नाही, ओके 512 आणि वर लिहू आपण, म्हणजे याला सगळ्यात अगोदर 2 न डिवाइड करता येईल. हे 2 2 ज 4, 1 रिमाइंडर, 2 5 ज 10, 2 6 ज, परत 2 नी भाग जाईल, 2 1 ज 2, 2 2 ज 4, 2 8 ज 16, आणखी 2 न भाग जाईल, म्हणजे एक 6 अँड 4, परत आणखी आपण 2 न डिव्हिजिबल आहे तो 32, परत 2 ने 16, परत 2 ने, परत 2 ने, परत 2 ने आणि परत 2 ने. जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत प्राइम फॅक्टरायझेशन कंप्लीट होत नाही. ओके. आता जनरली हा जर कंप्लीट क्यूब नंबर असेल तर जे काही फॅक्टर्स इकडे आलेले त्याचे ते 3-3च्या ग्रुपमध्ये कंप्लीट होऊन जातात, 3-3चे बंच बनतात. तर आपण शेवटी कसं लिहिणार पहा इथे. शेवटी त्याचा आन्सर कसं लिहिणार? देअरफॉर 512 इक्वल्स टू, सगळ्याला सगळे लिहून टाका फॅक्टर्स. 2 किती वेळेस आहे बघा? 9 टाइम्स आहे. 2 टाइम्स 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 2. बघा 9 झाले का? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ह्याचे 3-3चे ग्रुप जर केले आपण असे तर बरोबर होईल. ह्यालाच कसं लिहू शकतो आपण? ह्याच्यामधला एक घ्यायचा, ह्याच्यामधला एक घ्यायचा, ह्याच्यामधला एक घ्यायचा. एक तर प्रत्येकाचा क्यूब करा किंवा होल ब्रॅकेटचा क्यूब करा. होल ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे प्रत्येक नंबरचा क्यूब आहे, कारण प्रत्येक नंबर मल्टिप्लिकेशन मध्ये, ठीक आहे ना. आणि हा झाला 512 चं फॅक्टरायझेशन. असं करू शकतो आणि त्याला आपण असं लिहू शकतो. पण आपल्याला काय काढायचं आहे? क्यूब रूट काढायचं. ह्या स्टेपला मग क्यूब रूट लिहायचं. क्यूब रूट ऑफ 512. मग क्यूब रूट म्हणल्याच्या नंतर काय करत असतो आपण? त्याचं क्यूब काढून टाकत असतो, राईट. तर अगोदर कंप्लीट क्यूबच्या फॉर्म मध्ये आला पाहिजे तो. आता क्यूब रूट करायचं म्हणल्याच्या नंतर क्यूब काढून टाकावं लागतो राईट साईडला. क्यूब काढल्यास काय राहतं? 2 × 2 × 2. किंवा इथं क्यूब रूट लिहिलं तर मग ते क्यूब राहू द्यायचा. इथं जर क्यूब रूटचं साईन काढलं तुम्ही, रॅडिकल फॉर्म केला, एक्सपोनेन्शियल फॉर्म जर लिहिला तर मग क्यूब राहू द्यायचा, आणि जर काढून टाकला तर मग क्यूब पण काढून टाकायचा. दोन्हीपैकी एक काही पण करू शकता तुम्ही. याचा आन्सर काय आलं? 8 आलं. म्हणजे शेवटी लिहिणार आपण देअरफॉर क्यूब रूट ऑफ 512 इज 8. हा मायनस असेल तर शेवटचा आन्सर मायनस येईल. कळालं का? समजलं? याला म्हणायचं प्राइम फॅक्टरायझेशन. तुम्ही असं जरी लिहिलं डायरेक्ट तरी काही अडचण नाही, पण असं लिहिलं तर आपल्याला फॅक्टर्स कळतात. प्राइम फॅक्टर्स कोणते आहेत? प्राइम फॅक्टर्स म्हणजे काय करायचं? छोट्या छोट्या संख्येनं भागायचं. म्हणजे प्रत्येक फॅक्टर हा प्राइम असला पाहिजे. प्राइम म्हणजे मूळ संख्या असली पाहिजे. कळालं सगळ्यांना? ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम चेक करूया आपण. सिम्प्लिफाय अँड इव्हॅल्युएट. त्याला सिम्प्लिफाय करायचं आणि फायनल आन्सर लिहायचं. ओके. काय आहे एक्सप्रेशन? 27^2/3 प्लस 16^3/4. तर याला कसं लिहू शकतो आपण? नाही, आता हे इंडिव्हिज्युअल आहे, मल्टिप्लिकेशन नाही ना. तर इथं आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात अगोदर हा कोणाचा क्यूब किंवा स्क्वेअर आहे का चेक करायचं.
कोणाचा क्यूब आहे तो 3चा क्यूब आहे. मग त्याला मी 3's क्यूब असं लिहू का 3's क्यूब म्हणजे 27 आणि होल ब्रॅकेट रेस टू किती आहे 2/3 आहे प्लस 16 कोणाचा स्क्वेअर किंवा क्यूब आहे का किंवा रेस टू 4 आहे का 2चा आहे. आपण त्याला असं लिहू शकतो 2 रेस टू 4 लिहू शकतो ना असं 2चा चौथा घातांक 8 आहे सॉरी 16 आहे 16 आहे आणि मग हे 2 रेस टू 4 म्हणजे 16 झालं आणि परत त्याचा ब्रॅकेटचा इंडेक्स किती आहे 3/4 आहे. मग आपण एक लॉ शिकला होता जर घातांकाचा घातांक असेल इफ देर इज इंडेक्स ऑफ इंडेक्स और पॉवर ऑफ पॉवर देन वी मेक प्रोडक्ट ऑफ पॉवर्स और इंडायसेस. तर आता काय करणार आपण घातांकाचा घातांक असल्यामुळे घातांकाचा गुणाकार करणार. ओके ही टर्म वेगळी आहे आणि ही टर्म वेगळी आहे. मग याला मी असं लिहू शकतो का 3 रेस टू पॉवर 3 इंटू 2/3 घातांकाचा काय केला मी गुणाकार केला आणि इकडे काय करू शकतो मी 2 रेस टू पॉवर 4 इंटू 3/4 लिहू शकतो असं. आता पहा इथे क्रॉसमध्ये 3 कॅन्सल झालं इथे 4 कॅन्सल झालं शिल्लक जे राहिलं ते लिहून टाकतो मी 3 स्क्वेअर प्लस 2 क्यूब 3चा स्क्वेअर किती आहे 9 आणि याचा क्यूब 8 आहे म्हणजेच आन्सर काय आलं 17. फायनल आन्सर लिहूया therefore 27 raised to 2/3 plus 16 raised to 3/4 equals to हे आन्सर आला आपलं. ठीक आहे आता हे लिहून घ्या हे आपल्याला येऊ शकतं बघा एक्झामला मोठ्या मोठ्या एक्झामला येऊ शकतं. ओके त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया आपण. काय म्हणते क्वेश्चन फाइंड द क्यूब रूट ऑफ -7 to 29 शो ऑल नेसेसरी स्टेप्स. म्हणजे डायरेक्ट लिहायचं नाही काही जण डायरेक्ट आन्सर लिहिलं का नाही पेपरमध्ये डायरेक्ट आन्सर लिहायचं नाही. डायरेक्ट लिहिलं म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं रफ मध्ये आणि डायरेक्ट आन्सर लिहिलं तसं नाही. सगळ्या नेसेसरी स्टेप्स दिसल्या पाहिजेत गरजेच्या ज्या स्टेप्स आहेत त्या आन्सर शीट मध्ये दिसल्या पाहिजेत. एमसीक्यू मध्ये डायरेक्ट लिहू शकता तुम्ही. ठीक आहे तर सगळ्यात अगोदर आपण पॉझिटिव्ह वाल्या 729 चे प्राइम फॅक्टरायझेशन करूया. 729 चं प्राइम फॅक्टरायझेशन करायचं आपल्याला. ठीक आहे 2 ने भाग जात नाही 3 ने जातो का येस 3 ने भागाला लागतो 3 दोन्ही 6 3 चौक 12 3 त्रिक 9 परत 3 ने जातो 3 8 24 3 1 3 परत 3 ने जातो 3 दोन्ही 6 3 7 21 पुन्हा 3 जातो पुन्हा 3 ने जातो राईट. हे झालं पॉझिटिव्ह वाल्या 229 चे फॅक्टर्स. आता निगेटिव्ह वालं कसं लिहायचं याच्यावरून therefore मी असं लिहितो इथं therefore हा निगेटिव्ह वाला 729 ला कसं लिहिणार मी सगळ्यात अगोदर प्रत्येकाला मायनसचं साइन देण्यापेक्षा मी मायनसचं साइन कॉमन काढतो असा वेगळ्या पद्धतीने लिहितोय आणि ब्रॅकेटमध्ये फॅक्टर्स लिहितोय 3 टाइम्स 3 टाइम्स 3 टाइम्स 3 टाइम्स 3 टाइम्स 3 बरोबर आहे का 6 वेळेस झालेत ना ते बरोबर. मग आपण काय करूया याला क्यूब रूट काढायचं म्हणून क्यूबच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल का बघूया. हा एक फॅक्टर आहे म्हणजे हे एक 3चा ग्रुप आहे हा एक 3चा ग्रुप आहे. मग याला कसं लिहिता येईल हे मायनस साइन ॲज इट इज प्रत्येकाला मायनस साइन देत बसलो का मी नाही फायनल आन्सर निगेटिव्ह येणार आहे तर मी एकदाच निगेटिव्ह लिहिलं ब्रॅकेटच्या बाहेर. मग याच्यामधला एक घेतला 3 आणि या ग्रुप मधला एक 3 घेतला आणि ब्रॅकेटचा काय केला क्यूब 3 चे ग्रुप आहेत म्हणून एकच लिहून त्याचा क्यूब करून टाकला. परत 3 चं काय होईल मायनसचे 9 आणि त्याचा क्यूब. आता ब्रॅकेट नाही दिला तरी चालतो. हा कशाचा मिनिंग झाला -729 चा. मग आता या बाजूला क्यूबच्या फॉर्म मध्ये आले तर क्यूब रूट आपण सहज काढू शकतो. therefore क्यूब रूट ऑफ -729 इक्वल्स टू इथे क्यूबच्या फॉर्म मध्ये काय निघून जाईल क्यूब रूट काढते वेळेस क्यूब निघून जाईल फक्त शिल्लक काय राहील मग -9. फायनल आन्सर मग therefore क्यूब रूट ऑफ -729 इज -9 और -9 हे असं लिहायचं 2 मार्क्ससाठी. समजलं का नक्की. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्रेस म्हणजे सांगा शो करा काय
इन 2 डिफरंट वेज. याला 2 डिफरंट वेज आपल्याला सांगायचे किंवा स्टेट करायचे. पहिला फॉर्म कोणता आहे? इन टर्म्स ऑफ पॉवर ऑफ द रूट. म्हणजे पॉवर ऑफ द रूट फॉर्म मध्ये याला आपण कसं लिहूया सांगा बरं. फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 324. आणि यालाच काय करायचं आपल्याला? रूट ऑफ द पॉवर फॉर्म मध्ये लिहायचं. काय करावं लागेल? फक्त हे फिफ्थ रूट जे आहे ते इथे टाकायचं. फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ आणि बेस जशाच तसा 324. अवघड आहे का? नाही. त्याच्यानंतर पुढचं पाहूया आणि मग हा क्वेश्चन पेपर इथे संपून जातो. तुम्हाला आणखी 2-3 पाठवले क्वेश्चन पेपर, सहज तुम्ही अर्ध्या तासामध्ये सॉल्व्ह करू शकता बघा. ठीक आहे. नेक्स्ट शेवटचा प्रश्न आहे. फक्त 5च लिहायची होती, आपण हा पण लिहून टाकूया. चालतंय? ओके. काय म्हणतंय? इफ क्यूब रूट ऑफ 729 इज 9, then find the value of cube root of 0.0000729. 2 मार्काचा क्वेश्चन आहे. तर आपण त्याला कसं लिहूयात पहा. सगळ्यात अगोदर गिवन थिंग लिहूयात, जी दिलेली गोष्ट ती लिहूयात. क्यूब रूट ऑफ 729 इक्वल्स टू काय आहे? 9. हे गिवन आहे. ओके. तर क्यूब रूट कोणाचं काढायचं आपल्याला? 0.0000729. Therefore cube root of 0.0000729 फाइंड करायचं. तर काय करू आपण? क्यूब आणि क्यूब रूट दोन्ही जर एकत्रित आले तर दोन्ही कॅन्सल होत असतात. ही टर्म यूज करू आपण. ओके. तर ह्याला मी असं लिहू शकतो का बघा बरं. ह्याला मी असं लिहू शकतो का? क्यूब रूट ऑफ, आता मला काय करायचं? हा पॉइंट काढून टाकायचा. ओके. तर कितीने डिवाइड करावं लागेल मला? 1 वरती किती झिरो द्यावे लागतील? 6 झिरो द्यावे लागतील. म्हणजे 1 ने शिफ्ट करायचं असेल तर 10 ने मल्टिप्लाय करतो. 2 ने राईटला शिफ्ट करायचं असेल डेसिमल तर 100 ने. 3 ने जर शिफ्ट करायचं असेल तर 1000 ने. का नाही? तसं मग 6 टाइम्स म्हणजे 6 ने इकडे शिफ्ट करायचं. तर एकावर 6 शून्य त्याने आपण शिफ्ट करू शकतो. बरोबर आहे. मग वरचा नंबर येईल 729 आणि डिवायडेड बाय एकावरती 6 झिरोज. बरोबर. असं लिहू शकतो का? आता आपल्याला सांगितलंय की बाबा 729चं क्यूब, बघा 729चं क्यूब काय आहे? सॉरी, क्यूब रूट काय आहे? 9 सांगितलंय. मग आपण याला 9चा क्यूब असं लिहू शकतो का? 9चा क्यूब म्हणजे 729. जर 729चं क्यूब रूट 9 असेल तर. बरोबर. आणि ह्याला कशाचा क्यूब लिहू शकतो आपण? तर एकावरती जे झिरोज आहेत ना, हा कशाचा क्यूब आहे हा? चेक करा. 100चा स्क्वेअर काय होतो? 1 वरती 4 टाइम्स 0 आणि क्यूब काय होईल? 6 टाइम्स 0. म्हणजे हा 100चा क्यूब होईल का? येस, हा होईल 100चा क्यूब. आपण त्याला असं लिहिलं. नेक्स्ट आपण a रेज टू m अपॉन b रेज टू m असेल तर a अपॉन b होल ब्रॅकेट रेज टू m लिहू शकतो. बरोबर. मग ह्याला मी असं लिहितोय आता. क्यूब रूट ऑफ 9 अपॉन 100 होल ब्रॅकेट क्यूब लिहू शकतो. आता क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल होईल. म्हणजे याचा अर्थ काय असेल? 9/100. 9/100 म्हणजेच काय? 0.009. Therefore अंडर क्यूब रूट 0.000 नंबर होता 729 इक्वल्स टू 0.09 and that's the final answer. पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? हे पण महत्वाचं आहे. पॉझिटिव्हच घेतला. आपण निगेटिव्ह फायनल आन्सर मध्ये लिहिलं असतं जर ते निगेटिव्ह नंबर असतात. म्हणजे ही क्रिया करतो पॉझिटिव्ह मध्ये करा, काय अडचण नाही. निगेटिव्ह नंबर असेल मग शेवटी निगेटिव्ह लिहिलं तरी चालतं. पण हा पॉझिटिव्हच आहे तर काहीच अडचण नाही. समजलं का? चला लिहून घ्या हे आणि दुसरा प्रश्नपत्रिका पाठवतो. दुसऱ्या 2-3 प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवतो.